सोनम वांगचुक यांना उपोषणाला 19 दिवस झाले असून त्यांचे तब्बल 9 किलो वजन कमी झाल्याचे सूत्रांच्या मदतीने समजत आहे. त्यांची प्रकृती गंभीर झाल्याचे दिसून येत आहे. विद्यार्थ्यांच्या कॉकरोच जनता पार्टी या आंदोलनातील उपोषणादरम्यान शास्त्रज्ञ सोनम वांगचुक यांनी नागरिकांना शांततापूर्ण मोर्चात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. माझी प्रकृती ठीक नसली तरी चिंताजनक नाही. मला उपोषण सोडण्याची विनंती करण्याऐवजी 20 जुलै रोजी संसदेकडे निघणाऱ्या शांततापूर्ण मोर्चात सहभागी व्हा, असे त्यांनी म्हटले आहे. सोनम वांगचुक यांनी उपोषण मागे घ्यावे, कपिल सिब्बल यांचे आवाहन. शास्त्रज्ञ सोनम वांगचुक यांनी पुढील लढ्यासाठी उपोषण मागे घ्यावे असे आवाहन ज्येष्ठ वकील आणि राज्यसभा खासदार कपिल सिब्बल यांनी केले आहे. पुढे अनेक महत्त्वाच्या लढाया लढायच्या आहेत, त्यामुळे आरोग्याची काळजी घेत उपोषण सोडावे, असे सिब्बल यांनी म्हटले. दरम्यान सोनम वांगचुक यांनी 20 जुलै रोजी संसदेकडे होणाऱ्या शांततापूर्ण मोर्चात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. E20 इंधन प्रकरणी ग्राहकाला मोठा दिलासा. E20 इंधनाच्या वापरानंतर मारुती सुझुकी ग्रँड विटारा वाहनात वारंवार बिघाड झाल्याची तक्रार ग्राहकाने केली होती. या प्रकरणी ग्राहक आयोगाने संबंधित ग्राहकाच्या बाजूने निर्णय देत मारुती सुझुकी आणि डीलरला नवीन E20 सुसंगत वाहन देण्याचे आदेश दिले आहेत. तसे न झाल्यास सुमारे 20.5 लाख रुपयांची परतफेड करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. याशिवाय 1,10,000 रुपयांची नुकसान भरपाई देण्याचाही आदेश आयोगाने दिला आहे. या निर्णयामुळे E20 इंधनाशी संबंधित ग्राहकांच्या हक्कांबाबत महत्त्वाचा संदेश गेला आहे. आसाममध्ये जंगलाच्या संरक्षणासाठी हत्तीचा अनोखा प्रयत्न. आसाममधील एका जंगलात जेसीबी समोर उभ्या असलेल्या हत्तीचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. जंगलाच्या संरक्षणासाठी हत्तीने जेसीबीचा मार्ग अडवल्याचा दावा या व्हिडिओसोबत केला जात आहे. मात्र या दाव्याची अधिकृत पुष्टी झालेली नाही. वन्यजीव संवर्धन आणि जंगल संरक्षणाच्या मुद्द्यावर हा व्हिडिओ चर्चेचा विषय ठरत आहे. भारतीय रेल्वेची वंदे भारत स्लीपर रेल्वे प्रवासाला 5 स्टार हॉटेलची झलक. भारतीय रेल्वेची वंदे भारत स्लीपर ट्रेन सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे. आधुनिक इंटिरियर, आरामदायी स्लीपर कॅबिन, अत्याधुनिक सुविधा आणि आकर्षक डिझाईनमुळे या ट्रेनची तुलना थेट 5 स्टार हॉटेल ऑन रेल्स अशी केली जात आहे. प्रवाशांना जागतिक दर्जाचा आणि अधिक आरामदायी प्रवासाचा अनुभव देण्याच्या उद्देशाने विकसित करण्यात आलेल्या या ट्रेनचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून भारतीय रेल्वेच्या आधुनिकीकरणाच्या दिशेने हे एक महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे. मेक इन इंडियाला नवे बळ. देशातच उत्पादन वाढवण्यावर केंद्र सरकारचा भर. देशाला उत्पादन क्षेत्रात अधिक सक्षम बनविण्यासाठी केंद्र सरकारने आणखी एक महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. परदेशातून मोठ्या प्रमाणावर आयात होणाऱ्या वस्तू आता देशातच तयार करण्यावर भर दिला जाणार आहे. यासाठी सरकारने विशेष कृती आराखडा तयार केला असून उत्पादन वाढवणे, आयातीवरील अवलंबित्व कमी करणे आणि रोजगाराच्या नव्या संधी निर्माण करणे हा त्यामागचा मुख्य उद्देश आहे. या निर्णयामुळे मेक इन इंडिया मोहिमेला नवी गती मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. देशातील अनेक राज्यांमध्ये पावसाचा जोर कायम असून भारतीय हवामान विभागाने मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. विशेषतः ओडिशासाठी रेड अलर्ट जारी करण्यात आला असून बिहार, पश्चिम बंगाल, आसाम, मेघालय आणि अरुणाचल प्रदेशातही जोरदार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळी वारे आणि पूरदृश्य परिस्थिती निर्माण होण्याचा अंदाज असल्याने नागरिकांना सतर्क राहून
प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे असे आवाहन करण्यात आले आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीमध्ये चढ-उतार सुरू असतानाही देशातील पेट्रोल आणि डिझेलच्या दरात आज कोणतेही बदल करण्यात आलेले नाही. त्यामुळे वाहन चालकांना सध्या तरी दिलासा मिळाला आहे. प्रमुख शहरांमध्ये इंधनाचे दर पूर्ववत कायम असून पुढील काही दिवस आंतरराष्ट्रीय बाजारातील घडामोडींवर दरांबाबतच निर्णय अवलंबून राहण्याची शक्यता आहे. कर्जत-लोणावळा घाट विभागातील रेल्वे मार्गावरील दुरुस्तीचे काम पूर्ण झाल्यानंतर डेक्कन क्वीनसह काही महत्त्वाच्या रेल्वे सेवा आजपासून पूर्ववत सुरू करण्यात आल्या आहेत. गेल्या काही दिवसांपासून दरड कोसळल्यामुळे या मार्गावरील रेल्वे वाहतुकीवर परिणाम झाला होता. मात्र दुरुस्तीचे काम पूर्ण झाल्याने प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला असून रेल्वे वाहतूक पुन्हा सुरळीत झाली आहे. ओडिशातील पुरी येथे भगवान जगन्नाथ यांच्या रथयात्रेला आज भक्तिमय वातावरणात प्रारंभ झाला असून पहांडी विधी पूर्ण झाला आहे. छेरा पेहरा विधीनंतर भगवान जगन्नाथ, भगवान बलभद्र, देवी सुभद्रा आणि भगवान सुदर्शन यांच्या रथांचे श्री गुंडीचा मंदिराकडे प्रस्थान होणार आहे.